नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. VS विघ्नेश यूट्यूबवरती मी विघ्नेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर काय बोलते पब्लिक, मजेत ना? आजचा आपला जो बॅकग्राऊंड आहे तो काहीतरी वेगळा आहे, तर प्लीज जर तुम्ही सांभाळून घ्या. आणि मित्रांनो, आजचा बॅकग्राऊंड आपला हा रॉकचा आहे. आज खऱ्या अर्थाने मी रॉक गार्डनमध्ये बसलेलो आहे. सांभाळून घ्या जरा. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही हा जर व्हिडिओ 3 मिनटं कंटिन्यू पाहिलात ना, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहाल. असा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी बनवलेला आहे आज. जास्त वेळ नाही, आपण लवकरात लवकर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, चालू आहे मी पाय वाट पकडून. तर हे बघा, सिद्धेश विके भाई एकदम काळोख आहे आजूबाजूला, एकदम तर काळोख आहे, बघू शकता. एकदम थोडा गोंधळाला जायचं आहे. पाय खाली बघतो मी पडायचो. कोणच नाही, अरे बापरे, कोणच नाही. बस हवा निकल गई. भाई कुत्र्यांना एवढे घाबरत होते. खायचा जाऊचा पहिले मोठे माणसं पुढे जावा. मोठे अप्पा पुढे जावा. अरे एडिटर म्युझिक बंद कर, पोरं घाबरतील नाही तर. यार कंटेंट कशाबद्दल ती म्युझिक कुठली लावतो यार, हॉररवाली एकदम. इकडे यायला उशीर झाला आम्हाला खूप जास्त. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे डब्ड असणार आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये मी बॅकग्राऊंड व्हॉइस देणार माझी. असं करा, मी तुम्हाला पुढे सांगतो. आता आपण येत आहोत तर आम्ही चालू आहे मठामध्ये. बघू शकतात आपलं मठ. आपण बघू शकतात पहिला सुरुवात होते आपल्या तुळशीपासून. या आतमध्ये या. PK फाईल लॉगिंग करते. आता आमच्या सिद्ध महापुरुष मठामध्ये हे काही कोणाला हे बघा पब्लिक, आपण पायाखाली पडलं तर चालेल. घेतलेलं मला काय दिसत नाही. तर बघा मित्रांनो, आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर आता चालू आहे पुढे. चालू बघा पूर्ण काय होतं घर बघा. PK दीक्षा खाली दाखव. दीक्षा खाली दाखव पडेल मी. पण थोड्याच वेळात मंदिराजवळ पोचू. व्हॉइस डब का, कारण की इकडे कसं आहे ना की ढोल वगैरे स्पीकर वगैरे, त्यामुळे मी व्हॉइस डब करतोय. कारण की जर मी बोलायला लागलो तर माझा आवाज बिलकुल नाही येणार तुम्हाला. तर मित्रांनो, भरपूर वर्षांनी आलो मी गोंधळामध्ये. इव्हन 5-6 वर्षानंतर आलो मी गोंधळाला. गौरवभाई काय बोलतील, खूप जास्त गर्दी आहे या ठिकाणी. खूप जास्त गर्दी या ठिकाणी. हे लाईन एवढी मोठी लाईन आहे, याच्यामध्ये पोटी भरायची. काही वेळातच मिरवणूक सुरू होईल पालखीची. तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. जर तुम्ही व्हिडिओ लाईक नाही केला तर लवकर लाईक ठोका या व्हिडिओला. मित्रांनो, तुमचं एक लाईक नाही, एक कमेंटने मी खूप मोटिवेट होतो. तर मित्रांनो, असेच कमेंट करत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर लवकर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ट्रॅव्हल व्लॉग बघायचे असेल तर लवकर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिकडे तुम्हाला खूप सारे रेल्वे व्लॉग बघायला भेटतील. आता आलो मी महाप्रसादच्या सेक्शनकडे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद या ठिकाणी ठेवला जातो. आता आम्ही जेवण घेतलेलं आहे. तर आता बघा पुढे मला अजून भरपूर काय दाखवायचं बाकी आहे. सिद्धेश भाई आणि गौरव भाई हे दोघंही महादेवाचं दर्शन घेत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. मला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला लगेचच मँगलोर एक्सप्रेसच्या व्हिडिओचं पण काम करायचं आहे. मँगलोर एक्सप्रेसचा व्हिडिओ मी तुम्हाला देईन लवकरात लवकर. ICF कोचचा मला माहिती आहे की आताची जी मँगलोर एक्सप्रेस ती LHB कोचमध्ये कन्वर्ट झालेली, त्यावरती पण ब्लॉग यायचा प्रयत्न करेन मी. पालखी मिरवणूक सुरू झालेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, कारण की व्हिडिओचा लास्ट लाईक मी मेसेज दिलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला मेसेज कळणार नाही, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. एडिटर साऊंड प्लीज. हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योतिंद भंडाऱ्याची मुठव धरली बाप जळली कोटी सेवेसाठी
तरतळली ज्योतिंद भंडाऱ्याची सारखी ही वाली व्हिडिओ पण आपली खूप जास्त लेट झालेली. कमेंटमध्ये लिहू नका की व्हिडिओ लेट आहे. मला माहिती आहे की व्हिडिओ खूप लेट झालेली आहे. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो जास्त वेळ न घेता तर लवकरात लवकर आता मी ती क्लिप ॲड करतो. एडिटर प्लीज ॲड द क्लिप. God is a divine force that shines light into darkness, that turns adversity into strength and doubt into faith. He is invisible like the wind, but He is filled in every heartbeat, every touch of love, and every moment of courage. Whether in the vastness of universe, or whether in the quiet hub of the mind, the divine energy reminds us that we are not alone. He is the whisper of hopes in the time of despair. God is endless sky of possibilities, the gentle hand that lifts when we fall. He is the unseen artist painting beauty in the moment of overlook. God is a timeless echo of love that never fades. That love is immortal, and when we believe in this divine energy, miracle happens. तर कसा वाटला मित्रांनो बघितला पूर्ण व्हिडिओ. आवडला नक्की लाईक करा. तर मित्रांनो मला या व्हिडिओनंतर परत दुसऱ्या व्हिडिओवर पण काम करायचं म्हणजे मँगलोर एक्सप्रेसचा. परत त्यानंतर मग अजून एक एक्सप्रेस त्याच्या व्हिडिओवरती मला काम करायचं आहे. नंतर मग भरपूर काही व्हिडिओ आहेत. तर आतापुरता हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला असेल ना डिसलाईक करून टाका. असं बोलणार नाही मी. मित्रांनो आता मी हा व्हिडिओ एंड करतो. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.